पण काय वेडी आहे? हे माझ्याच ठरलंय ना की आज दिशा आणि परितोषचे खेळ खेळायचे। मी कोणाला सांगितलंच नाही, माझंच प्लॅनिंग होतं। थांब, आत्ता सांगते। दादासाहेब, वहिनी, आदित्य, प्रीतम, प्रिया, जरा पटकन खाली या सगळे। या या या। काय झालं? या लवकर या, या ना पटापट। बसा 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 बसा। आत्ताच आपल्या परितोषचं आणि दिशाचं लग्न झालंय। आता झालं ते झालंच, कधी ना कधी आपल्याला त्या दोघांना स्वीकारावं तर लागणारच आहे ना। तर मला असं वाटत होतं की त्यांच्या लग्नानंतरचे जे खेळ असतात, जे विधी असतात ना, ते नीटनेटके आणि व्यवस्थित पार पाडावेत। तर मला माझ्या एकुलत्या एक भाच्याची सगळी हौस पूर्ण करायची। म्हणजे जे काही खेळ आहेत ना, ते आता आपण इथेच सुरू करूयात। हा दामिनी, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? ती दिशा काही तुझी सून वगैरे नाहीये। ती सुरुवातीला या घरात आली तेव्हा सुद्धा तिचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि आता सुद्धा तिचा असाच काहीतरी हेतू असणार आहे। हे बघ, तिचा हेतू कधीही चांगला असू शकत नाही। नाही, ठीक आहे। 2 मिनिटांसाठी आपण विसरूयात की परितोष माझा कोणीतरी आहे। परितोष तुमचा कोणीच नाहीये का? त्याच्यासाठी नाही करणार तुम्ही? वहिनी शांत बसलेत म्हणजे होकार नक्की आहे। पारू, तू माझं तोंड बघत उभी राहणारस का? अगं, लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत ना, जा ना, तयारी कर, ती फुलं वगैरे घेऊन ये, जा। वहिनी, तर मी काय म्हणत होते, दामिनी मॅडमनी परितोष सर आणि दिशा मॅडमच्या सुनमुखाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यासाठी मला फुलं आणायला सांगितली आहेत। काय? वय, या दिशा मॅडमचा हेतू ना सरळ नाही वाटत मला, तर कधी मी सुधारणार नाहीत। बरोबर आहे तुझं। आता तर परितोष बाबांसाठी अहिल्या मॅडमनी तिला घरात घेतलंय, सून म्हणून स्वीकारलंय। आता ती या घरात राहणार, आपल्याला ऑर्डरही सोडत राहणार। आणि काय, तिच्या सगळ्या ऑर्डर्स आपल्याला पाळाव्या लागणार। त्या दिशाचं ऐकण्यापेक्षा ना, मला तर असं वाटतं की काम सोडून निघून गेलेलं बरं। त्या काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांत व्हा। हे बघा, हे समज करायची ही योग्य वेळ नाही। या घराला आता आपली गरज आहे। आपणच मिळून बारीक लक्ष ठेवूया दिशा मॅडमवर। पण देवी आईंचा बी नाईलाज आहे। परितोष सरांमुळे गप्प बसावं लागतंय त्यांना। बरं, मी आलेच। तयारी तर झाली, आता दिशा आणि परितोष। दिशा, परितोष, या लवकर। हे कुठे राहिले दोघे? मी सांगितलं होतं आज खेळ खेळायचे आहेत। या या या, लवकर या। मी तुला म्हंटल होतं ना की लग्नानंतरचे विधी, ते खेळ खेळायचे आहेत, ते आता आपण सुरू करूयात। हा, न्यूज असो मग ते सुनमुख। अरे हा, मी विसरलेच, सुनमुख बघायचं असतं नाही का? आपण एक काम करूयात, पहिल्यांदा सुनमुख बघूयात आणि मग खेळ सुरू करूयात। हा, चला या।
वा, तुम्ही किती मस्त दिसताय. चला चला उठा का. झालं, सुरमुख बघून झालं. आता आपण खेळायला सुरुवात करूयात. आत्या एक मिनिट. हा? अहिल्या आत्या, तो पण बघ ना सुनमुख. दामिनीने बघितलं ना आत्ता सुनमुख. हा, विधी पूर्ण झाला. आत्या प्लीज आमच्यासाठी. ठीक आहे. सावित्री, थँक्यू आत्या.